क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नाशिक हादरले, आडगाव मेडिकल कॉलेजमध्ये लिफ्ट कोसळली, महिला गंभीर जखमी। नाशिक शहरातील आडगाव परिसरातील एका नामांकित मेडिकल कॉलेजमध्ये आज भीषण अपघात घडून लिफ्ट कोसळल्याने एक महिला गंभीर जखमी झाली। या घटनेमुळे रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून परिसरात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित महिला काही कामानिमित्त इमारतीतील लिफ्टने प्रवास करत असताना अचानक तांत्रिक बिघाड झाला। क्षणार्धात लिफ्ट खाली कोसळल्याने त्या गंभीर जखमी झाल्या। तात्काळ त्यांना त्याच रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। घटनेची माहिती मिळताच महिलेचे नातेवाईक रुग्णालयात दाखल झाले। आईची गंभीर अवस्था पाहून मुलांनी केलेला आक्रोश हृदयद्रावक होता। संतप्त नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात जोरदार निषेध करत हलगर्जीपणाचा आरोप केला। नातेवाईकांनी प्रशासनाकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या असून त्यात घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तात्काळ उपलब्ध करून देणे, दोषी अधिकारी व कंत्राटदारांवर कडक कारवाई करणे तसेच रुग्णालयातील सर्व लिफ्टचे तातडीने सुरक्षा ऑडिट करण्याचा समावेश आहे। दरम्यान या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे। अपघाताचे नेमक्या कारणाचा शोध घेण्यासाठी तपास सुरू असून प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग, नाशिक। आणि इथं आम्ही कर्मचारी, माझी आई इथं कर्मचारी होती। माझ्या वडिलांनी 10 वर्ष काम केले, इथं मी सुद्धा 10 वर्ष काम केलेले। तर त्यांचं काम नव्हतं का आम्हाला सांगायचं का असा इन्सिडेंट झालेलं आहे? त्यांनी बोलवलं का? तुमचा दाबाचा सगळा कार्यक्रम चालू का इथं? 9 वाजता ऍक्सिडेंट सकाळपासून मीडिया दाबली। 9 वाजता ऍक्सिडेंट झालेला आहे। गाव इकडे पहा, सकाळपासून मीडिया दाबली तुम्ही, पोलिस दाबले तुम्ही, का सगळ्यांना पैसे वाटून राहिले का तुम्ही तो इन्सिडेंट दाबण्यासाठी? बोला ना। आता वान्य कुठे गेले? वान्य नाही येऊ शकत मग काय? मी महेंद्र आयरे, माझी आई इथं मेडिकल कॉलेजला कामाला होती। 1 तास झाला मी तिला कामावर सोडला। माझी आई इन्स्ट्रुमेंट घेऊन जात असताना लिफ्ट डायरेक्ट लिफ्ट तिच्यावर पडली आणि लिफ्टच्या मध्ये तिचा मुंडकं अडकलं आणि डॉक्टरांनी मला फोन करून सांगितलं तुझ्या आईचा BP लो झालेला आहे, त्याच्यामुळे तू लवकरात लवकर इथं ये। आणि पूर्ण चौकशी केल्याच्या नंतर एकाने मला सांगितलं की तुझ्या आईच्या डोक्यात लिफ्ट पडली, एका कामगाराने सांगितलं तुझ्या आईच्या डोक्यात लिफ्ट पडलेली। तर मी पूर्ण मला घुसू देत नव्हते, मध्ये बघू देत नव्हते। एक सुद्धा डॉक्टर मला सांगत नव्हता माझ्या आईला झाला काय म्हणून असं। मी पूर्ण चौकशी केल्याच्या नंतर तिथं पूर्ण रक्त सांडलेलं होतं। त्याच्यावरून माझ्या लक्षात आलं की माझी आईची जी मान आहे तर पूर्ण त्या लिफ्टमध्ये अडकलेली, त्याच्यामुळे माझ्या आईचा जीव गेलेला आहे। आणि इथले लोक सगळे खोटं बोलतात, एकही जण व्यवस्थित काही सांगत नाही, पूर्ण एक सुद्धा डॉक्टर व्यवस्थित काही सांगत नाहीये मला। डॉक्टर बोलताय का तिचा BP लो झालेला आहे, पण BP काय वगैरे काही लो झालेलं नाही, त्याचा श्वास सुद्धा बाहेर निघत नाही। माझ्या आईचा जीव गेलेला आहे आणि हे आम्हाला येड्यात काढू राहिले। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।